आज श्रावणातील पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा. या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून समुद्र देवतेची पूजा करण्याची परंपरा आहे. म्हणूनच आज नारळाला विशेष महत्त्व आहे. पण आज नारळी भात न करता नारळाच्या रसातील खांडवी बनवते आहे. साहित्य बघूया. 1 कप इडली रवा, 1.5 कप गूळ, रव्याच्या तिप्पट म्हणजे 3 कप नारळाचा रस. सगळ्यात आधी नारळाच्या रसात गूळ विरघळवून घेऊया. सुगंधासाठी मी यात हळदीची पानं घातली आहे. हळदीच्या पानांचा वास आम्हाला खूप आवडतो आणि खांडवीलाही छान चव येते. नारळाचा रस गरम करत ठेवून थोड्याशा तुपावर इडली रवा एकदम खमंग परतून घ्यायचा. रव्याला गुलाबी रंग आला की गरम नारळाचा रस घालून छान शिजवून घ्यायचा. मिश्रण शिजलं की परतून घ्यायचं आणि हळदीची पानं काढून टाकायची. तूप लावलेल्या ताटात पसरवून घ्यायचं आणि गार झालं की वड्या पाडायच्या. आम्हा कोकणी माणसांच्या स्वयंपाकघरात नारळाला एक वेगळंच स्थान आहे. म्हणूनच नारळी पौर्णिमा हा माझ्याही विशेष आवडीचा सण आहे. नारळी पौर्णिमेला नारळाचं काहीतरी करायचंच होतं आणि ही खांडवी आमच्या घरात सगळ्यांच्या खूप आवडीची असल्यामुळे आज नारळी भाताऐवजी खांडवी केली. तुम्हालाही नारळाचा फ्लेवर आवडत असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. अगदी साधी, सोपी आणि छान लागते.